Good morning to all of you friends. Today we will see the exercise 1.1 of real numbers class 10 mathematics. I am PGT mathematics of JNU Nanded and I am teaching class 10th mathematics, and therefore we will see the new topic real numbers class 10 mathematics, in which we have to see exercise. Today we will see exercise 1.1. याच्यामध्ये कसं आहे की काही एक्झाम्पल आपले 1.1 चे राहिले होते, ते एक्झाम्पल आपण इथे पूर्ण करू. ठीक आहे. तर याच्यातले एक्सरसाइज 1.1 इथे बघा तुम्ही. एक्सरसाइज 1.1 मध्ये याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं त्याने, यूज इक्विलिटी डिव्हिजन. पहिला एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 1 मध्ये बघा, यूज Euclid's division algorithm to find HCF of यातला आपण एकच एक्झाम्पल घेऊ कोणतंही, है ना. तिसरं 867 and 255. या दोन नंबर मधला HCF, दोन संख्येमधला HCF कसा काढायचा ते आता तुम्ही बघायला. सोल्युशन मध्ये 867 आणि 255. याच्यामध्ये कसं आहे की या ज्या दोन संख्या आहेत, जी मोठी संख्या आहे त्या संख्येला छोट्या संख्येने भागायचा. अलग लक्षात. मग आपण काय करू, इथे 867 ला 225 ने भागू. 255 भागात घेऊ. भाग देऊ. कसा भाग होईल, इथे जर आपण 3 ने गुणलं याला तर काय होते, 5 त्रिक 15. चला 1, 5 त्रिक 15 आणि 16. चला 1, 6 ने 7. तर 765 च्यातून तुम्हाला वजा करावं लागतील. तर 2 0 1 102 उरतात. बाकी किती उरली, 102. या 102 नी काय करायचं, 255 भागायचं. 102 नी 255 भागायचं. तर भागितलं तर काय होईल, 2 चा भाग होईल. 2 गुणिले 2 4 0 आणि 2 उरले किती, 1 आणि 5. या एक्झामने काय करायचं, 102 ला भागायचं. म्हणजे 102 ला भागायचं. आता किती होईल, 2. 102 वजा केले तर 0. म्हणजे 0 जोपर्यंत येत नाही, बाकी रिमाइंडर जोपर्यंत 0 येतो भाग देत राहायचा. अलग लक्षात. आता इथे HCF कोणाला म्हणायचं, तर हा जो नंबर आहे त्याला म्हणायचं HCF. अलग लक्षात. आता याचाच उपयोग करून आपण काय करू, इक्विलिड्स डिव्हिजन अल्गोरिथम मध्ये याला लिहू. कसं लिहायचं, 867 हा जो नंबर आहे 255 च्या रूपात लिहा. 255 into 3 plus 102. त्याच्यानंतर 255 हा जो नंबर आहे तो आपण 102 च्या रूपात लिहू. इथला हा जो नंबर 102 into 2 plus 50. त्यानंतर 102 म्हणजे हा नंबर आहे. 102 कसा लिहायचा, 102 is equal to 51 into 2 plus 0. अलग लक्षात. हा जो 51 आहे तो झाला HCF. अलग लक्षात. हा जो 51 आहे तो झाला HCF. तर अशा रीतीने याचा HCF तुम्हाला कोणत्याही दोन संख्येचा HCF काढता येतो. अलग लक्षात. यानंतर आपण एक्झाम्पल नंबर एग्जाम्पल नंबर 4 बघू. एक्झाम्पल नंबर 4. याच्यात काय सांगितलं त्याने, लेट इक्विलिड्स डिव्हिजन लेमा यूज इक्विलिटी डिव्हिजन टू शो द स्क्वेअर ऑफ एनी पॉझिटिव्ह इंटिजर इज ऑफ द फॉर्म 3m or 3m plus 1. यूज इक्विलिड्स डिव्हिजन algorithm
algorithm to show that the square of any positive integer is either of the form 3m or 3m plus 1 for some integer m. सब इंटीजर m. ओके, असा दिलेला आहे क्वेश्चन. मग आपल्याला तो काय म्हणतो ऐकून घ्यायचा की इक्लूड डिव्हिजन अल्गोरिदमचा तुम्ही उपयोग करा आणि कोणताही नंबर अल्गोरिदम म्हणतात ते लेमा म्हणतात त्याला. तर इथे इक्लूड डिव्हिजन लेमा पाहिजे. ठीक आहे. टू शो दॅट स्क्वेअर ऑफ एनी पॉझिटिव्ह इज आयदर ऑफ द फॉर्म 3m or 3m plus 1. ठीक आहे. तर आपण काय करायचं मग आपले डिव्हिजन इक्लूड्स डिव्हिजन लेमा आपल्याला काय सांगतो a is equal to q plus r. हा r कसा असतो लेस दॅन b आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे 0 पेक्षा 0 किंवा 0 पेक्षा मोठा असतो r आणि b पेक्षा नेहमी लहान. तर चूज आपण सिलेक्ट करू b3. b जर 3 घेतला आपण तर तुम्हाला r काय घ्यावं लागते 0 1, कारण 0 पेक्षा मोठा किंवा 0 नंतर 3 पेक्षा लहान म्हणजे 1 2 असे 3 आपल्याला संख्या घ्यावी लागते. तर मग पहिले नंबर 1 r is equal to 0 लागेल. a is equal to काय होईल 3q plus 0 म्हणजे 3q. मग याचा स्क्वेअर काय होईल a square is equal to 3q square. 3q square म्हणजे काय होते 9q square. 9 square म्हणजे 3 into 3q square लिहायचा. हा जो झाला तो m झाला या ठिकाणी. काय झाला m. म्हणून याला काय म्हणतो आपण 3m. ठीक आहे. तर पहिला जो आहे तो आपल्याला 3m च्या फॉर्म मध्ये लिहिता. आता दुसरा, ज्यावेळेस r is equal to 1 असेल तर मग काय करते r is equal to 1 घे. r is equal to 1 ला a is equal to 3q plus 1. ठीक आहे. याचा स्क्वेअरिंग करा. a square is equal to 3q plus 1 चा स्क्वेअर म्हणजे काय होईल 9q square plus 3q into 2 होईल 6q plus 1. अलग से 6q plus 1. तर या दोघातून आपल्याला काय कॉमन काढता येते 3q square plus 2q plus 1. हे झालं 3m plus 1. म्हणजे ज्यावेळेस r is equal to 1 आहे त्यावेळेस आपल्याला a square जो आहे 3m plus 1 च्या फॉर्म मध्ये लिहिता आला. आलं लक्षात 3m plus 1 च्या फॉर्म मध्ये लिहिता. त्यानंतर r is equal to 2 घेऊ आता. r is equal to 2 साठी काय आहे तर r is equal to 2, a is equal to 3q plus 2. याचा स्क्वेअर करून बघा a square is equal to 3q plus 2 चा वर्ग. काय होईल 3q plus 2 चा वर्ग पहिल्याचा वर्ग 9q square प्लस 2 गुणिले दोघाचा गुणाकार म्हणजे 3q into 2 6q into 2 12q प्लस याचा वर्ग म्हणजे 4. आलं लक्षात. मग या 4 ची जोड करा. 4 ला 2 पार्ट मध्ये डिवाइड करा. कसं करता येईल 3 plus 1. याच्यातून परत काय करायचं 3 बाहेर काढा. 3q square plus 4q plus 1 plus 4. म्हणजे या ठिकाणी m काय झाला m. तर इथे काय होईल 3m plus 1. म्हणजे ज्यावेळेस r is equal to 0 आहे त्यावेळेस
r इज इक्वल टू 2 आहे तो सुद्धा आपण 3m प्लस 1 च्या फॉर्ममध्ये याला लिहिलं. आलं का लक्षात? तर इथे लिहून काढतो मी बघा. ज्यावेळेस r इज इक्वल टू 0 आहे तर a आपण 3m च्या फॉर्ममध्ये. ज्यावेळेस r इज इक्वल टू 1 आहे तर a इज इक्वल टू 3m प्लस 1 च्या फॉर्ममध्ये. आणि ज्यावेळेस r इज इक्वल टू 2 आहे तर a इज इक्वल टू 3m प्लस 2 च्या 1 च्या फॉर्ममध्ये लिहिलं. म्हणजे आपला जो फॉर्म आहे तो 3m आणि 3m प्लस 1 असा येतो. 3m प्लस 1 याच फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येते. काय? द स्क्वेअर ऑफ एनी पॉझिटिव्ह इंटिजर. एखाद्या इंटिजरचा पॉझिटिव्ह इंटिजरचा स्क्वेअर केला तर तो आपल्याला 3m आणि 3m प्लस 1 च्या फॉर्ममध्ये लिहिता येतो. हे लक्षात ठेवा. तर त्याला कसं दाखवायचं तर ही मेथड आहे बघा. या मेथडने तुम्ही दाखवू शकता. आलं का लक्षात? आता हा एक्झाम्पल पूर्ण झाला. दुसरं एक्झाम्पल याच्यानंतर याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे एक्सरसाइज 1.1 चं पाचवं एक्झाम्पल. यूज युक्लिड्स डिविजन lemma to show that the cube of any positive integer is either of the form 9m plus 1 आणि 9m plus 8 and 9m plus 1 अशा तीन फॉर्म मध्ये तुम्हाला येते. क्यूब आहे ना. क्यूब हा तीन फॉर्म मध्ये लिहिता येतो. आलं लक्षात? सोल्युशन इक्विलिड्स डिव्हिजन लेमा काय सांगतो? a इज इक्वल टू dq प्लस r. मग r कसा असतो? लेस दॅन b आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजे r जो आहे तो 0 किंवा 0 पेक्षा मोठा आणि b पेक्षा लहान. समजा तुम्ही चूज केला q b चूज करा. b इज इक्वल टू 3 घेतला आपण तर मग तुम्हाला r काय घ्यावं लागतील? 0 1 2. ठीक आहे. असे तीन नंबर घ्यावा लागतो. 0 1 2. आता पहिला फॉर r इज इक्वल टू 0 a इज इक्वल टू काय होईल? 3q प्लस 0. 3q प्लस 0 याचा क्यूब केला तर a क्यूब. कारण इथे त्यांनी काय म्हणलं? क्यूब ऑफ एनी पॉझिटिव्ह इंटिजर a क्यूब. 3q चा क्यूब म्हणजे काय? 27 क्यूब. याच्यातून तुम्हाला 9 बाहेर काढता येईल. बघा 9 गुणिला 3q क्यूब. म्हणजे हा इथे m झाला. हा झाला तुमचा m. आता येईल 9m च्या फॉर्म मध्ये लिहिला. पहिला नंबर जो आहे तो 9m च्या फॉर्म मध्ये आपण लिहिला. ओके. आता r इज इक्वल टू इथे बदलून बघा. r इज इक्वल टू 1 ठेवा. काय होते ते बघू. r इज इक्वल टू 1 तर a इज इक्वल टू 3q प्लस 1. तर याचा क्यूब घ्यायचा. a क्यूब इज इक्वल टू 3q प्लस 1 चा क्यूब बरोबर. आता क्यूब म्हटलं तर पहिल्याचा वर्ग प्लस 3 टाइम्स पहिल्याचा क्यूब दुसऱ्याचा. बघा परत एकदा बघा. a प्लस b चा क्यूब कसा असतो? a प्लस b चा क्यूब. a क्यूब प्लस थ्राइस a स्क्वेअर b थ्राइस ab स्क्वेअर प्लस b क्यूब. या फॉर्म्युलाने याचं एक्सपान्शन करायचं. ठीक आहे. याला वाढवा. तर 3 × 3q स्क्वेअर प्लस 1 × 1 प्लस 3 × 3q
27 क्यू स्क्वेअर प्लस 3 त्रिक 9 क्यू प्लस 1. आलं लक्षात? अशा रीतीने हे झालं. या तिघातून तुम्ही काय कॉमन काढू शकता? नाही 9 जर बाहेर काढला तर 3 क्यू प्लस 3 स्क्वेअर प्लस क्यू प्लस 1. म्हणजे हा फॉर्म काय झाला? 9m प्लस 1. याला m धरायचं, याला धरायचं m, याला m धरायचं. म्हणजे आपल्याला काय दिसत आहे? 9m प्लस 1 चा फॉर्म दिसत आहे. आलं लक्षात? ज्यावेळेस r 1 आहे त्यावेळेस. आता तिसरं काय? ज्यावेळेस r 2 आहे, r 2 आहे, तर a 3q प्लस 2. याचा क्यूब घ्या. a क्यूब 3q प्लस 2 चा क्यूब काय होईल? 3q चा क्यूब प्लस 3 टाइम्स 3q चा स्क्वेअर इंटू 2 प्लस 3 टाइम्स 3q इंटू 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा क्यूब. तर 3q चा क्यूब काय होईल? 27q क्यूब. इथे होईल 9 गुणिले 3, 9 त्रिक 27, 27 ने 54, 54q स्क्वेअर. इथे काय होईल? 3 त्रिक 9 आणि 4 म्हणजे 36q प्लस 8. आता याच्यातून 9 कॉमन निघतो का बघा. तर याच्यातून 9 जर कॉमन काढला तुम्ही तर 3q प्लस 9 7 54 म्हणजे 6q स्क्वेअर आणि 4q प्लस 8. आता या ठिकाणी याला m धरायचं, याला m धरायचं. म्हणजे काय होईल? 9m प्लस 8, 9m प्लस 8. म्हणजे आता लक्षात घ्या की ज्यावेळेस r 0 होतं तर आपला फॉर्म काय होता? 9m. ज्यावेळेस r 1 आहे त्यावेळेस आपला फॉर्म काय? 9m प्लस 1. आणि ज्यावेळेस r 2 आहे त्यावेळेस आपला फॉर्म काय? 9m प्लस 8 आहे. ठीक आहे? हा. आता नंबर 1, ज्यावेळेस r 0 आहे त्यावेळेस आपण a काय लिहिलं होतं? 9m. ज्यावेळेस r 1 आहे तर a आपण लिहिलं 9m प्लस 1. आणि ज्यावेळेस r 2 आहे तर a लिहिलं 9m प्लस 8. तर अशा रीतीने आपल्याला हा जो नंबर आहे a pq प्लस r, हा नंबर जो आहे ज्यावेळेस आपण b 3 सिलेक्ट करू, b 3च घ्यायचं तर r 0.2 असे येतात. आणि त्याच्याप्रमाणे मग हे a 9m प्लस 1, 9m प्लस 8 घेत आहे. आलं लक्षात? तर हा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं? क्यूब ऑफ एनी पॉझिटिव्ह इंटिजर, कोणते पॉझिटिव्ह इंटिजरचा क्यूब या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता आला पाहिजे. तर आपण b 3 घेतल्यानंतर तो पॉझिटिव्ह इंटिजर येतो आणि म्हणून आपण या फॉर्ममध्ये त्याला लिहिता येते. आलं लक्षात? 9m प्लस 1, 9m प्लस 8. आलं लक्षात? तर अशा रीतीने आज आपण 3 एक्झाम्पल इथे घेतले. तिन्ही क्वेश्चन जे आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहेत. तुम्हाला याच पद्धतीने तिथे सोडवावं लागते. आलं लक्षात? तर आज आपण इथे एवढंच पूर्ण करू आणि 1.1 एक्झरसाइज पूर्ण झाली असं आपण इथे मानून आपण पुढचा टॉपिक जो आहे फंडामेंटल थेरम ऑफ अर्थमॅटिक्स, हा जो टॉपिक आहे हा पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेईन. आलं लक्षात? धन्यवाद. थँक्यू.